जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये गाडीला कट लागल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या मारहाणीत तरुणाचा हात आणि कंबर फ्रॅक्चर झाली असून त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अंबरनाथच्या स्वामीनगरमध्ये राहणाऱ्या विश्वा शिवलिंगम आणि याच परिसरात राहणाऱ्या करण बाबर याचा रविवारी दुपारी बाईकला कट मारण्यावरून वाद झाला होता। रविवारी संध्याकाळी विश्वा याला करण बाबर आणि त्याचा मित्र तुषार गिरी यांनी जुन्या भेंडीपाड्याच्या मैदानात समझोता करण्यासाठी बोलवलं। मात्र तिथे गेल्यानंतर करण बाबरसह साहिल सय्यद, नुमान सय्यद आणि तुषार गिरी यांनी विश्वा शिवलिंगम यांच्यासह त्याचे मित्र मंथन सिंग, रोहित स्वामी, साईनाथ, शक्ती, महेश्वर यांना दगडाने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली। यावेळी इतर लोक पळून गेले तर मंथन सिंग हा एकटाच मारहाण करणाऱ्यांच्या हाती सापडला। त्याला या सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली आणि तो मेला असं समजून तिथेच टाकून देत तिथून निघून गेले। या मारहाणीत मंथन सिंग याचा हात, कंबर फ्रॅक्चर झाली असून जबडालाही गंभीर दुखापत झाली। त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात ICUत उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून कलम वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। उनको हमारे भाई के बच्चे लोग ने बोला गया रॉड से। पहले एक मैच था हम लोग के साथ में, कुछ तो मेरे एक दोस्त का, हम लोग ने ऐसे हम लोग को सबको बुलाया, बात करके जाओ करके, सिर्फ बात करने गए। बात करने के इसमें वो बोला, उसको बच्चे लोग आए पीछे से, उसके दोस्त लोग बात करने आए बोल के मारने लग गए। सब लोग भागने लग गए तो मुंह उन लोग के हाथ में फंस गया तो मुंह को मारा। बड़ा ग्राउंड है। दिनांक 14/6/2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास जुना भेंडीपाडा येथे ग्राउंडवर हा प्रकार घडलेला आहे। यातील फिर्यादी विश्वा शिवलिंगम राहणार स्वामीनगर यांना मारहाण केल्याबाबत करण बाबर, साहिल सय्यद, नुमान सय्यद, तुषार गिरी व इतर या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 14/6/2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार व आरोपी यांच्यामध्ये गाडीला कट मारण्याच्या कारणावरून भांडणं झाली होती। त्या भांडणाचा समझोता करण्यासाठी या आरोपींनी त्यांना ग्राउंडवर बोलवलं। त्यावेळेस फिर्यादी व त्यांचे मित्र त्या ठिकाणी गेलेले असता त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून त्यांना जखमी केलेले आहे। नाही, आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस गेले असता आरोपी घरी मिळून आलेले नाहीत। त्यांना लवकरच अटक करून कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।